हेलो स्टूडेंट्स। तो आज हम मिलेंगे फॉर द लाइव सेशन रिलेटेड टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री। आज का टॉपिक है हमारा, देखो, इफेक्ट ऑफ डाइल्यूशन ऑन कंडक्टेंस एंड कोलार्स लॉ। कोलार्स लॉ। तो व्हाट इज इफेक्ट ऑफ डाइल्यूशन ऑन कंडक्टेंस, ये स्टार्ट करेंगे हम टॉपिक को। तो बिफोर दिस टॉपिक हमको पता रहना चाहिए कुछ इनिशियल टॉपिक्स से। इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टेंस हमको पता रहना चाहिए, व्हाट इज द मीनिंग इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टेंस। ओके, दूसरा पॉइंट हमको पता रहना चाहिए, व्हाट इज स्पेसिफिक कंडक्टेंस। स्पेसिफिक कंडक्टेंस। तीसरा पॉइंट पता रहना चाहिए, व्हाट इज मोलार कंडक्टेंस। व्हाट इज मोलार कंडक्टेंस। एंड फोर्थ पॉइंट, व्हाट इज इक्विवेलेंट कंडक्टेंस। इक्विवेलेंट कंडक्टेंस। ओके, ये चार पॉइंट्स हमको, जो कि पिछले क्लास में हमने कव्हर किए, हे पता रहणे चाहिए। तर मित्रांनो, आपल्याला हे चार पॉइंट जे आहेत, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स, देन स्पेसिफिक कंडक्टन्स अँड मोलार कंडक्टन्स, हे चार पॉइंट्स आपल्याला परफेक्ट माहिती असायला पाहिजेत. ओके, एखाद्याच आपण जर विसरलो असेल तर मी ट्राय करेल त्याला रिकॉल करायचं ड्युरिंग द युसेज ऑफ दिस इन दिस सेक्शन, इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन कंडक्टन्स. ओके, तो ह्या चॅप्टरला माहिती करताना सर्वात अगोदर आपल्याला बघावं लागेल डायल्यूशन काय आहे. डायल्यूशन काय आहे. ओके, नाउ व्हाट इज डायल्यूशन. कन्सिडर करा, आपल्याकडे हे एक कंटेनर आहे. ते एक कंटेनर आपण घेतलंय. ओके, आता ह्या कंटेनर मध्ये आपण घेऊया NaCl, जो एक इलेक्ट्रोलाइट आहे. राईट, हा NaCl आपण घेतलाय. ठीक आहे, आता इथं आपण काय घेतलं, NaCl सोल्युशन. इट इज NaCl सोल्युशन. आता ह्या सोल्युशनची जी व्हॉल्यूम आहे मित्रांनो, 2 लिटर घेऊया. ही व्हॉल्यूम किती आहे, 2 लिटर. आता ह्या 2 लिटर व्हॉल्यूम मध्ये आपण असं कन्सिडर करूया 2 मोल NaCl चे आपण ऍड केले. क्लिअर, आपण काय केलंय, NaCl चं सोल्युशन घेतलं. NaCl चं सोल्युशन घेतलं. NaCl चं सोल्युशन किती घेतलंय आपण, हे NaCl चं सोल्युशन घेतलंय 2 लिटर. त्यामध्ये NaCl चे मोल्स किती आहेत, 2 मोल. ओके, तर NaCl आपण 2 लिटर घेतलंय. NaCl चे मोल्स आहेत तिथं 2. म्हणजे आपण काय कन्सिडर करू शकतो बघा, आता हा जर इलेक्ट्रोलाइट असेल, कारण आपण अगोदरच बघितलं NaCl इलेक्ट्रोलाइट आहे. सो धिस NaCl सोल्युशन, धिस NaCl solution, this NaCl solution can conduct electric current, right? It can conduct electric current. So it is what electrolytic conductor. It is electrolytic conductor. ठीक आहे, सुरुवात आपण काय केलेली आहे, हे एक सोल्युशन घेतलं. कशाचं सोल्युशन आहे, हे NaCl चं सोल्युशन आहे. ते सोल्युशन आहे 2 लिटर आणि 2 मोल. आता जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 2-4 टॉपिक्स आपल्याला अगोदरचे माहिती पाहिजेत. आता ह्या सोल्युशन मध्ये
जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल व्हॉट इज मोलार कंडक्टन्स, आता ह्या सोल्यूशनचं आपल्याला बघायचं है मोलार कंडक्टेंस। अगर हमको देखना है मोलार कंडक्टेंस तो हम कितना सोल्यूशन लेंगे इसका। अभी देखो सोल्यूशन कितना है 2 लीटर, मोल्स उसमें डिसॉल्व कितने हैं 2 लीटर। मग आता आपल्याला जेव्हा मोलार कंडक्टेंस पाहिजे तो व्हाट इज मोलार कंडक्टेंस, दैट इज कंडक्टेंस ऑफ solution containing 1 mole of electrolyte, containing 1 mole of electrolyte। आता बघा मग आपल्याकडे सोल्युशन आहे 2 लिटर, म्हणजे इथं 2 लिटर मध्ये 2 मोल्स आहेत NaCl चे। आपल्याला किती मोल्स पाहिजेत, फक्त एकच मोल, तो 1 मोल। आपल्याला किती मोल्स पाहिजेत, 1 मोल, म्हणजे आपल्याला ह्यापैकी किती सोल्युशन घ्यावं लागेल, हाफ। का, कारण इथे 2 लिटर मध्ये 2 मोल्स आहेत। आपल्याला जेव्हा मोलार कंडक्टन्स बघायचंय तर आपण काय बघणार, 1 मोल किती मध्ये डिसॉल्व असेल तर 1 लिटर मध्ये, सो हाफ ऑफ दिस सोल्यूशन विल बी कन्सिडर्ड फॉर मोलार कंडक्टन्स। ओके, सो फॉर मोलार कंडक्टन्स 1 लिटर, ह्या 2 लिटर पैकी फक्त आपण 1 लिटर सोल्यूशन कन्सिडर करणार। का, कारण आपल्याला पाहिजे फक्त 1 मोल। ओके, आता जर आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे स्पेसिफिक कंडक्टन्स पाहिजे आपल्याला, ते आपल्याला पाहिजे स्पेसिफिक कंडक्टन्स। मग स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे काय, ते स्पेसिफिक कंडक्टन्स काय आहे, स्पेसिफिक कंडक्टन्स दैट इज कंडक्टन्स ऑफ 1 ml or 1 centimeter cube solution, कंडक्टन्स ऑफ 1 ml और 1 centimeter cube solution। म्हणजे आपल्याला ह्या पूर्ण सोल्यूशन, आपल्याला सोल्यूशन किती दिलंय काही घेणं देणं नाहीये। ओके, आपको सोल्यूशन कितना दिया कुछ लेना देना नहीं है, हमको क्या करना है, उसमें से सिर्फ 1 ml लेना है। तो कंसिडर करो ये एक 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर का ये क्यूब है हमारा, ऐसा हम कंसिडर करेंगे कि 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर का ये क्यूब है। मतलब इतना वॉल्यूम, कितना वॉल्यूम है वो 1 सेंटीमीटर क्यूब और से 1 ml, इतना वॉल्यूम हमको सिर्फ देना पड़ेगा। सोल्यूशन इतना सारा दिया हमको, एवढं भलं मोठं सोल्यूशन आपल्याला दिलेलं आहे, फक्त आपण त्याच्यापैकी काय घेणार, फक्त 1 सेंटीमीटर क्यूब म्हणा किंवा 1 ml। तर ह्या 2 लिटर मध्ये जे 2 मोल केमिकल डिसॉल्व होते त्यापैकी फक्त आपण 1 मोल डिसॉल्व असलेलं सोल्यूशन घेतलं, दॅट इज अर्ध, हाफ ऑफ दॅट गिवन सोल्यूशन, तर ते झाला माझा मोलार कंडक्टन्स। आणि जे 2 लिटर सोल्यूशन आहे त्या 2 लिटर सोल्यूशन पैकी फक्त आपण 1 ml घेतला, कारण इथे आपण बघितलं इथे आपल्याला त्या मोल्सचं काहीच घेणं नाही, इथं आपल्याला व्हॉल्यूमचं काहीच घेणं देणं नाहीये। का, कारण आपल्याला इथे 1 मोल पाहिजे, मोलार कंडक्टन्स वी रिक्वायर ओनली 1 मोल डिसॉल्व्ड इन व्हॉटएव्हर अमाउंट ऑफ सॉल्व्हंट। ओके, आणि इथे आपल्याला 1 ml पाहिजे। आता त्या 1 ml मध्ये सोल्यूट किती आहे आपल्याला चेक करायचं नाही, ह्या 1 मोल साठी सॉल्व्हंट आहे ते आपल्याला चेक करायचं नाही, राईट। तर इथं आपण टार्गेट करणार फक्त सोल्यूटला, 1 सोल्यूट कंपल्सरी, 1 मोल इलेक्ट्रोलाइट कंपल्सरी। इथं आपण टार्गेट करणार 1 ml सोल्यूशनला, 1 ml, ठीक है। So this is what molar conductance is provided by the solution of 1, what you can say, and what specific conductance, it is given by 1 ml of the solution, ठीक है। आता जेव्हा ह्या सोल्युशन डायल्यूट, या सोल्युशनला आपण काय करणार आता,
डायल्यूट करणार. आता जेव्हा आपण ह्या सोल्युशनला डायल्यूट करू तर तेव्हाच कंडक्टन्स काय असेल हे आपल्याला बघायचं. आता तेच कंटेनर आपण घेऊया, पण आता त्यामध्ये काय करूया. नाउ व्हॉट इज डायल्यूशन. डायल्यूशन म्हणजे काय. So dilution is nothing but addition of more solvent. Addition of more solvent. Okay. To given solution. Addition of more solvent to given solution. ठीक आहे. आता ते जे आपण अगोदर 2 लिटर सोल्युशन होतं, अगोदर जे 2 लिटर सोल्युशन होतं त्याला आपण आता करूया 4 लिटर सोल्युशन. 4 लिटर सोल्युशन. ओके. आता यामध्ये फक्त आपण काय केलं तर आपण सॉल्व्हंट, आता इथे सॉल्व्हंट कुठला आहे तर वॉटर. सॉल्व्हंट इज ऍडेड. सॉल्व्हंट इज ऍडेड. आता जे नवीन सोल्युशन आहे ते आपण आता थोडंसं काय करूया. ते हे सोल्युशन आहे. आता हे सोल्युशन जे आहे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे आहे NaCl चं सोल्युशन जे आहे त्या NaCl सोल्युशन मध्ये 2 मोल आहेत NaCl चे. NaCl के कितने मोल्स है 2. राइट. वी आर हॅव्हिंग 2 मोल्स ऑफ NaCl. नाउ ह्या सोल्युशनची व्हॉल्यूम किती आहे तर याची व्हॉल्यूम आहे, आता आपण 2 लिटर पाणी टाकलं तर आता ह्या सोल्युशनची व्हॉल्यूम आहे 4 लिटर. सोल्युशनची व्हॉल्यूम किती आहे 4 लिटर. म्हणजे आता जेव्हा आपण डायल्यूट केलं, जेव्हा आपण याला डायल्यूट करतोय, सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायल्यूशन. इफेक्ट ऑफ डायल्यूशन काय झालं ह्याच्यामुळे तर फर्स्ट म्हणूया कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट. कॉन्सन्ट्रेशन इलेक्ट्रोलाइटचं वाढलंय का कमी झालंय. डेफिनेटली अगोदर 2 लिटर मध्ये 2 मोल होते, आता 4 लिटर मध्ये 2 मोल आहेत, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इलेक्ट्रोलाइटचं काय झालं कमी झालं. ओके. दुसरा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट काय आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काय झाली वाढली. ओके. म्हणजे जेव्हा आपण डायल्यूशन करतोय तेव्हा कॉन्सन्ट्रेशन काय होते कमी होते. सो दिस डायल्यूशन इज इनवर्स टू कॉन्सन्ट्रेशन. दिस डायल्यूशन इज इनवर्स टू कॉन्सन्ट्रेशन. किंवा आपण म्हणूया डायल्यूशन जेवढं जास्त तेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी, किंवा कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढं डायल्यूशन कमी. आता इथं आपण काय केलं डायल्यूशन वाढवलं. राइट. म्हणजे अल्टिमेटली काय झालं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. तो कॉन्सन्ट्रेशन कम हो गया और डायल्यूशन बढ़ाया. राइट. व्हाट इज द इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन कॉन्सन्ट्रेशन इटसेल्फ. व्हेन द सोल्यूशन इज डायल्यूटेड the concentration of electrolyte will decrease. Concentration of electrolyte will decrease. ओके. आता आपण बघूया जेव्हा हे डायल्यूशन केलं तर आणखी पॉइंट्स काय काय झाले. आपण अगोदर पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगितलं ते ड्यू टू डायल्यूशन concentration of electrolyte is decreased. Concentration of electrolyte is decreased. आता कॉन्सन्ट्रेशन जर इलेक्ट्रोलाइटचं कमी झालं
तर आपण काय काय सांगू शकतो बघा. आता आपण सुरुवातीला सांगितलं की डायल्युशनमुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. नंतर सांगतो आपण डायल्युशनमुळे व्हॉल्यूम कमी झाली. ओके, आता हे डायल्युशन केल्यामुळे आणखी एक पॉईंट समजलाय का बघा. अगोदर बिफोर डायल्युशन हा जो कॅटायन होता आणि हा जो ऍनायन होता यांचं जे ऍव्हरेज डिस्टन्स आहे, ऍव्हरेज डिस्टन्स, आता हे आपण कन्सिडर करूया जेव्हा 2 मोल होते 2 लिटर मध्ये, तेव्हा समजा हे डिस्टन्स होता, बरोबर. आता जेव्हा आपण डायल्युशन केलं तर आता काय झाले, 2 मोल्स आहेत 4 लिटर मध्ये. 2 मोल कशामध्ये आहेत, 4 लिटर. म्हणजे हे डिस्टन्स नक्कीच काय झालं, इनिशियली जे डिस्टन्स होतं त्याच्यापेक्षा हे डिस्टन्स वाढलंय. सो आपण काय सांगू शकतो, ड्यू टू डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिक्रीज. हे क्लिअर आहे का बघा. प्लस आणि मायनस कॅटायन आणि ऍनायनचा जो डिस्टन्स होता तो अगोदर कमी होता. नाउ ड्यू टू डायल्यूशन डिस्टेंस क्या हुआ, बढ़ गया. तो आई कैन से ड्यू टू डायल्यूशन, से ड्यू टू डायल्यूशन, ड्यू टू डायल्यूशन distance between ions is increased. Distance between ions is increased. आता बघा, जेव्हा आपल्याला स्पेसिफिक कंडक्टन्स बघायचं आहे, तेव्हा आपण काय करणार, 1 ml चं सोल्युशन बघणार. सोल्युशन आपण काय घेणार, 1 ml. तो 1 ml म्हणा किंवा 1 सेंटीमीटर क्यूब म्हणा, एवढं आपण सोल्युशन घेणार, राईट. पण आता जेव्हा आपण डायल्यूशन केलं, व्हेन इट इज बीन डाइल्यूटेड, अभी क्या हुआ, डाइल्यूशन की वजह से नंबर ऑफ आयन्स आफ्टर डाइल्यूशन नंबर ऑफ आयन्स बढ़े या कम हुए इन दिस 1 ml. आपण पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगितलं, डायल्यूशन केल्यामुळे डिस्टन्स वाढलं. आता डिस्टन्स वाढलं म्हणजे नक्कीच ह्या एका ml मध्ये जे अगोदर आयन्स होते ते आता काय झाले, कमी झाले, राईट. आणि आपल्याला कंडक्शन साठी काय पाहिजे, आयन्स. हे आयन्स काय झाले, कमी झाले. ह्या पॉइंटला पण थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित, ठीक आहे. मग आता आपण काय सांगणार, ड्यू टू डायल्यूशन काय झालेलं आहे, ते ड्यू टू डायल्यूशन number of ions per ml are reduced. Number of ions per ml are reduced. कशामुळे, ड्यू टू डायल्यूशन. आणखी एक पॉइंट आहे बघा. आता असं कन्सिडर करा की अगोदर बिफोर डायल्यूशन हा होता प्लस आणि हा होता मायनस, हा होता Na प्लस, हा होता Cl मायनस बिफोर डायल्यूशन. आता जेव्हा याला आपण डायल्यूट केलं तेव्हा ह्या दोघांमधलं डिस्टन्स आपण इथं सांगितलंय बघा, दिस ड्यू टू डायल्यूशन डिस्टन्स बिटवीन द आयन्स इज इन्क्रीज. आता डिस्टन्स ह्या आयन्सचं काय झालेलं आहे, वाढलं, ते ड्यू टू डायल्यूशन केल्यामुळे ह्या दोघांचं डिस्टन्स वाढलं. आता ह्या दोघांचं डिस्टन्स वाढल्यामुळे त्या दोघांमधलं अट्रॅक्शन जे आहे काय होईल, डिस्टन्स कमी अट्रॅक्शन जास्त, डिस्टन्स जास्त अट्रॅक्शन कमी. म्हणजे आपण काय सांगणार, डायल्यूशन केल्यानंतर एखाद्या सोल्युशन मध्ये
आपण जर सॉल्व्हंट ऍड केला तर डिस्टन्स वाढते, that distance is going to increase आणि attraction काय होते, कमी होते. So again I can write due to dilution the attraction between ions, that is the cation and anion, distance between ions, that is cations and anions, is reduced. आता जेव्हा आपण स्पेसिफिक पॉइंट बघणार बघा, तर मोलार कंडक्टन्स साठी हा आपला इम्पॉर्टंट पॉइंट असेल. ओके, आणि स्पेसिफिक कंडक्टन्स साठी हा आपला इम्पॉर्टंट पॉइंट असेल. ठीक आहे. तर ड्यू टू डायल्यूशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिक्रीज. ड्यू टू डायल्यूशन डिस्टन्स इज increase. Due to dilution, number of ions per ml are reduced. Due to dilution, the attraction between ions is reduced. Okay, तर हे पॉइंट्स आहेत. आता जेव्हा आपल्याला स्पेसिफिक जायचं आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन मोलार कंडक्टन्स अँड स्पेसिफिक कंडक्टन्स. ओके, ओके, नाउ विल चेक. नाउ बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण काय सांगितलं, जर सोल्युशनला आपण डायल्यूट केलं, मीन्स आपण काय केलं, त्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट ऍड केला. आता इथे तो सॉल्व्हंट कोण होता, वॉटर. ओके, इथे सॉल्व्हंट कोण होता, तो वॉटर. आता ह्या वॉटरला ऍड केल्यामुळे काय काय झालंय, फर्स्ट बघा, 2 लिटरचं सोल्युशन 4 लिटर झालंय. दुसरं, मोल्स चेंज झालेत का, नाही, बिलकुल नाही. मोल्स त्या सोल्यूटचे किंवा त्या इलेक्ट्रोलाइटचे किंवा त्या NaCl चे चेंज झालेत का, बिलकुल नाही झाले. जेवढे आयन्स अगोदर होते त्या सोल्युशन मध्ये तेवढेच आयन आताही आहेत त्या सोल्युशन मध्ये. ओके, म्हणजे सोल्युशनला आपण जेव्हा डायल्यूट करतोय तेव्हा आयन्स कमी जास्त होत नाहीत. फक्त कमी जास्त काय होत आहे, तर एका ml मध्ये जे आयन्स होते ते आता वाढतील का कमी होतील. एका ml मध्ये डायल्यूशन केलं आपण तर आयन्स कमी होत आहेत. 2 मॉलिक्युल्स किंवा 2 आयन्स मधलं जे डिस्टन्स होतं, हे डिस्टन्स काय होत आहे, वाढत आहे. आता ह्या डिस्टन्स वाढल्यामुळे काय होतं, ऍक्च्युली अट्रॅक्शन त्या दोघांमधलं कमी होत आहे. एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे. ओके, आता जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये. काय करायचं ते आता बघा, जेव्हा डिस्टन्स वाढलं तर ते आपण डायल्यूशन केलंय सोल्युशनचं. ओके, नाउ विल हॅव इफेक्ट ऑन कंडक्टन्स. इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन कंडक्शन. आता कंडक्शन वर काय इफेक्ट होतोय, तर जर आपण बघितलं बघा, डायल्यूशनमुळे ते डिस्टन्स बिटवीन cation and anion, distance between cation and anion is increased. Distance between cation and anion is increased. Number of ions त्या टोटल सोल्युशन मध्ये चेंज नाही झाले. टोटल सोल्युशन मध्ये नंबर ऑफ आयन चेंज बिलकुल नाही झाले. सो आयोनिक इंटरफरन्स आता ह्याला आपण म्हटलं होतं अट्रॅक्शन.
इज रिड्यूस्ड. ओके, आयनिक इंटरफरन्स किंवा अट्रॅक्शन काय झालं, कमी झालं. आयनिक अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे आयन्सची मोबिलिटी काय होईल, आयोनिक मोबिलिटी. बघा, अट्रॅक्शन कमी झालं म्हणजे ते आता थोडेसे फ्री होत आहेत एकमेकांपासून. फ्री होत आहेत म्हणजे फ्रीली मूव्ह होतील. फ्रीली मूव्ह होत आहेत म्हणजे त्यांची आयनिक मोबिलिटी काय झाली, वाढली. आता आयनिक मोबिलिटीचं आणि कंडक्टन्सचं रिलेशन आपल्याला अगोदरच माहिती आहे. आयनिक मोबिलिटी म्हणजे जेवढे फ्री आयन्स फिरतील, जेवढे फ्री आयन्स फिरू शकतील, तेवढी त्यांची कंडक्टिव्हिटी काय असेल, चांगली असेल. सो इथं आपण कंडक्टन्सला काय सांगणार मग, so conductance of overall solution is increased. Okay, so therefore finally क्या बोल सकते हैं, on dilution conductance of solution is increased. कंडक्टेंस ऑफ सॉल्यूशन इज इंक्रीज. अब इसका अगर नीट में जेई में आपको रीजन पूछा तो रीजन क्या है उसका, ड्यू टू इंक्रीज्ड मोबिलिटी ऑफ आयन. So it is due to the increased mobility of ions. तर हा पॉइंट बघा, क्लिअर आहे का. जोपर्यंत तुम्ही याला परफेक्ट येत नाही तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा बघून रिवाइज करा. इंटरफरन्स किंवा अट्रॅक्शन कमी होत आहे डायल्युशन केल्यामुळे, मोबिलिटी वाढत आहे, कंडक्टन्स वाढत आहे. ओके, सो फर्स्ट पॉइंट होता कंडक्टन्स वाढतोय. नाउ व्हाट इज द इफेक्ट ऑफ डायल्यूशन, what is the effect of dilution on specific conductance? What is the effect of dilution? Effect of dilution कशावर, say on specific conductance. On specific conductance. ओके, सो डायल्युशन केलं आपण एखाद्या सोल्युशनचं. ओके, आता इथं आपण काय केलं, 2 ते 4 लिटर सोल्युशन बनवलं. आता डायल्युशन केल्यामुळे काय होतंय, नंबर ऑफ आयन्स कडे जायचं बघा. स्पेसिफिक आलं म्हणजे 1 ml, स्पेसिफिक आलं म्हणजे 1 ml. So what is the effect of dilution on that 1 ml solute or 1 ml electrolyte? So on dilution, the number of ions per ml, number of ions per ml काय होत आहेत, is decrease. नंबर ऑफ आयन्स पर ml इज डिक्रीज. आता आयन्सच कमी झालेत, जे आपल्याला आयन्स पाहिजेत ते आयन्स काय झालेत, कमी झालेत. म्हणजे आपण काय सांगणार, द आयन्स which can give conductance of 1 ml solution are also decreased. Whatever ions are required for that conductance, that number of ions is decreased. उसकी वजह से क्या हो रहा है,
specific conductance is also decreased. Specific conductance is also decreased. Q. So that conductance is conductance of 1 ml solution. Conductance of 1 ml solution. हे पण काय होता है? कमी होता है. Right? So specific conductance of solution is decreased on dilution. So what is our inference? हमारा फाइनल स्टेटमेंट क्या बनेगा इसके लिए? On dilution, specific conductance is decreased. ओके, अब इसका रीजन क्या है? तो ड्यू टू decrease in ions per ml, ड्यू टू डिक्रीज इन आयन पर ml. तो ये है हमारा कंसेप्ट. इसके लिए हाउ द कंडक्टेंस इज इंक्रीज एंड हाउ द मोलार मोलार तो अभी तक नहीं हुआ हमारा, स्पेसिफिक कंडक्टेंस इज इंक्रीज. अभी ये केस में अगर हमने कंसिडर किया, कि व्हाट इज मोलार कंडक्टेंस और व्हाट इज द इफेक्ट ऑफ मोलार कंडक्टेंस, what is the effect of molar conductance on dilution, और dilution का इफेक्ट क्या होता है? तो on dilution, मोलार कंडक्टेंस में अभी देखेंगे हम डाइल्यूशन में क्या हो रहा है. तो इफेक्ट ऑफ डाइल्यूशन ऑन मोलार कंडक्टेंस, तो वापस वही पॉइंट देखो, डाइल्यूशन किया हमने, डायल्युशन मुळे काय होत आहे? मोलार कंडक्टन्सवर जेव्हा इफेक्ट बघायचा आहे तर डायल्युशन मुळे काय होत आहे? तर डेफिनेटली डायल्युशन मुळे पुन्हा एकदा डिस्टन्स काय होत आहे त्या आयन्स मधलं वाढत आहे. सो ड्यू टू डायल्युशन डिस्टन्स बिटवीन आयन्स इज इंक्रीज्ड. डिस्टेंस बिटवीन आयन इज इंक्रीज्ड. ओके, नाउ हमको मोलार कंडक्टेंस चाहिए, मतलब क्या चाहिए? 1 मोल चाहिए हमको. बघा डिस्टन्स वाढलं, आता इथे आपल्याला कंडक्टन्स कुठला पाहिजे? सो व्हाट इज मोलार कंडक्टन्स? What is molar conductance? That is conductance of solution containing 1 mole of solute या फिर इलेक्ट्रोलाइट, containing 1 mole of solute या फिर इलेक्ट्रोलाइट. ओके, नाउ डिस्टन्स बढ़ गया, तो आपल्याला आता एका जे आत्ताचा आपला कन्सेप्ट आहे, तर अगोदर 2 मोल होते 2 लिटर मध्ये, आता तेच 2 मोल्स आहेत 4 लिटर मध्ये. म्हणजे आपण अगोदरचा तो पॉइंट जर तुम्ही वापस जाऊन बघितला तर आता आपल्याला त्या अर्ध्याच लिटर मधलं कंडक्टन्स बघायचं आहे. मग आता ह्या 2 आयन्स मधलं कॅटायन आणि ऍनायन मधलं डिस्टन्स काय झालं आणि पुन्हा एकदा वाढलं. So distance between ions is increased. So I can again say the interference
of ions is reduced. Interference of ions is reduced. Now what is interference? Attraction. Okay, attraction कमी झालं. Again, I can say mobility is increased. Mobility is increased. आणि molar conductance काय होईल मग? So therefore, molar conductance is also increased. Molar conductance क्या होगा? बढ़ेगा. So on dilution 3 पॉइंट्स है, देखो इसको अच्छे से रिवाइज करो, बार बार रिवाइज करो सो दॅट आपको इसमें परफेक्शन आहे. कारण जेव्हा आपल्याला नीट मध्ये जेई मध्ये हे क्वेश्चन विचारतील तेव्हा स्पेसिफिक पॉइंट्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील. काय होत आहे, थेरॉटिकल क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला जास्त विचार करायला पाहिजे. ओके, आता बघा, नाउ व्हॉट इज द इफेक्ट, जो आपला हेडिंग होता आजचा, व्हॉट इज इफेक्ट ऑफ डायल्यूशन ऑन फर्स्ट कंडक्टन्स. कंडक्टन्स काय होता है? कंडक्टन्स इज इंक्रीज्ड. सेकंड, स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स काय होतोय? कमी होतोय. थर्ड, मोलार कंडक्टन्स काय होतोय? वाढतोय. मोलार कंडक्टन्स इज इंक्रीजिंग, स्पेसिफिक कंडक्टन्स इज डिक्रीजिंग अँड कंडक्टन्स इज इन्क्रीजिंग. आता यांचे रिझन्स काय आहेत? तर इथं आपण काय सांगणार? कंडक्टन्स हा का वाढला? ड्यू टू द इन्क्रीज इन मोबिलिटी. ओके, हा स्पेसिफिक कंडक्टन्स कमी का झाला? ड्यू टू डिक्रीज इन आयन्स पर ml. ही मोलार कंडक्टिव्हिटी का वाढली? ड्यू टू increase in mobility. Okay, due to increase in mobility of that ion. So on dilution, molar conductance वाढतो, कंडक्टन्स वाढतो आणि स्पेसिफिक कंडक्टन्स काय होतोय? कमी होतोय. ओके, तर हे पॉइंट्स आहेत जे की परफेक्ट आपल्याला माहिती पाहिजे. सो आजचा पहिला जो पॉइंट होता आपला की कंडक्शनवर काय इफेक्ट होतो, आपण जर त्या सॉल्व्हंटला ऍड केलं तर त्या सोल्युशनला आपण काय केलं? डायल्यूट केलं. सो आफ्टर डायल्यूशन ऑफ दॅट सोल्युशन, आफ्टर डायल्यूशन ऑफ सोल्युशन, मोलार कंडक्टन्स इज इन्क्रीज, देन स्पेसिफिक कंडक्टन्स इज डिक्रीज. ओके, 2 पॉइंट्स परफेक्ट लक्षात ठेवा. आता एक आणखी पॉइंट आहे बघा, व्हॉट इज द इफेक्ट of temperature. Effect of temperature on conductance. हा एक छोटासा पॉइंट आहे, ठीक आहे. आणि यामध्ये आता आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. टेम्परेचरलाच आपण काय म्हणणार? हीट कंटेंट. सो आता इथे व्हॉट इज द इफेक्ट, तर आपण काय करणार? टेम्परेचर वाढवलं, से ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर, ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर काय होत आहे? ऍजिटेशन ऑफ आयन्स. आता ऍजिटेशन म्हणजे काय म्हणा, ज्याला आपण म्हणूया रॅन्डमनेस त्यांच्या मोमेंट मध्ये. म्हणजे आता इथं बघा, ऍजिटेशन म्हणजे काय होत आहे? तर समजा हा एक कॅटायन आहे, हा नक्कीच निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे जाणार आहे. दिस इज निगेटिव इलेक्ट्रोड. ओके, अभी जब टेम्परेचर कम था तो ये सीधा जा रहा था, टेम्परेचर कारण कमी होता, राइट. दिस इज एट लो टेम्परेचर. बट अब जब ये कैटायन को हमने कंसिडर किया
which is moving towards that negative electrode cathode, but this is at a high temperature. ये अगर हाई टेम्परेचर पे, अभी वो कैटायन वो कैटायन आपका निगेटिव इलेक्ट्रोड की तरफ जाने ही वाला है 100%. वो क्या वहां पे रुकेगा नहीं टेम्परेचर बढ़ाने की वजह से. टेम्परेचर वाढवलं म्हणून तो जायचं थांबणार नाही, तो नक्कीच जाईल. पण तो जेव्हा टेम्परेचर कमी होतं, जेव्हा टेम्परेचर कमी होतं तो असा जात होता. टेम्परेचर कमी होतं तेव्हा तो असा जात होता. पण आता आपण टेम्परेचर वाढवलं तर तो आता थोडासा असा जाईल, किंवा असं कसं करा, तो अगोदर इथं जातोय, इथं जातोय, इथं जातोय, इथं जातोय. दिस इज व्हॉट रॅन्डमनेस, दिस इज व्हॉट ॲजिटेशन. सो दोज आयन्स आर ॲजिटेटेड. आता ह्याच्यामुळं काय होतंय, तर डेफिनेटली जो त्यांचा टाइम आहे टू रीच द इलेक्ट्रोड, the time to reach the electrode is increased. The time to reach the electrode is increased. Okay, बस this is what the agitation. Agitation मतलब क्या है, तो पहले वो सीधा सीधा जा रहा था, अभी घूम के जा रहा है. That is what agitation. So due to agitation, this agitation you can say disturbance. Disturbance is increased. ओके, आता हे डिस्टर्बन्स कशामुळे इन्क्रीज झाला, तर टेम्परेचर वाढवलं मीन्स आपण काय सांगणार, दॅट कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. आता कायनेटिक आपल्याकडे एनर्जी असेल तर आपण खूप जास्त इकडे तिकडे पळू शकतो. तर ह्याचंही तसंच आहे बिचाऱ्याचं. डायरेक्शन माहिती आहे, पण त्या डायरेक्शन मध्ये तो सरळ जाणार नाहीये. दॅट इज व्हॉट इट विल गेट समवॉट ॲजिटेटेड. दिस इज व्हॉट द ॲजिटेशन. मोमेंट ऑफ आयन्स इज डिस्टर्ब अँड द टाइम रिक्वायर्ड. सो ह्या सर्व प्रॉब्लेम मुळे काय होईल, टाइम रिक्वायर्ड to reach time required to reach the ions, reach the ions towards electrode is also increased. So as a result of this all, आपण काय सांगू शकतो मग, all types of conductance also decrease. All types of conductance also decrease. Okay, so this is what the effect of temperature. This is nothing but the effect of temperature. Okay, on what? On the conductance of the electrolyte. So next आहे बघा, ओके. आता हा आतापर्यंतचा जो पार्ट आहे आपला, आतापर्यंतचा जो पार्ट आहे त्याला जर तुम्ही समराइज केलं तर काय समरी होऊ शकते, पोलार कंडक्टन्स डायल्युशननी काय होतो, स्पेसिफिक कंडक्टन्स डायल्युशननी काय होतो, अँड ऑल राईट. तर ह्याला आपण कन्सिडर करूया पुढच्या पॉइंट साठी. सो ऑन डायल्युशन मोलार कंडक्टन्स इन्क्रीजेस, देन ऑन डायल्युशन addition of solvent is what you can say the process. So on dilution concentration of electrolyte in solution is decreased. ओके, तर आता ह्या सर्व पॉइंट्सला कन्सिडर करूया आपण. बघा आपल्याला माहिती काय पाहिजे, दॅट मोलार कंडक्टन्स. सो बिफोर हॅव्हिंग दॅट ग्रेट पोलार्स लॉ आम्हाला माहिती पाहिजे मोलार कंडक्टन्स ऑफ
electrolytic solution is increased on dilution. हा पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे. मग जेव्हा आपण डायल्युशन करतोय, बघा मित्रांनो, जेव्हा आपण डायल्युशन करतोय, जेव्हा आपल्याला डायल्युशन करायचंय, तर आपण काय सांगणार? आपण सांगणार डायल्युशन केल्यामुळे मोलार कंडक्टन्स वाढतोय. ओके, मोलार कंडक्टन्स वाढतोय. मग बघा, आपण समजा 1 मोल घेतला, 1 लिटर मध्ये ऍड केला. ठीक आहे, आपण काय केलं, 2 मोल्स घेतले, सॉरी आता 1च मोल घेऊया, 2 लिटर मध्ये डिझॉल्व्ह करा. म्हणजे आपण काय केलं, 1 लिटर पाणी ऍड केलं, 1 मोल घेतला, 3 लिटर मध्ये ऍड केला, 1 मोल घेतला, 5 लिटर मध्ये ऍड केला, 1 मोल घेतला, 10 लिटर मध्ये ऍड केला, 1 मोल घेतला, 100 लिटर मध्ये ऍड केला. राईट. या सर्व प्रोसेस मध्ये मोलार कंडक्टिव्हिटी काय होत आहे? मोलार कंडक्टन्स काय होतोय? डेफिनेटली वाढतोय. आता हा मोलार कंडक्टन्स किती वाढेल? आता 100 लिटर म्हणा, किंवा आपण आता हे प्रोसेस कुठपर्यंत घेऊ शकतो, तर पृथ्वीवर जेवढं वॉटर आहे तेवढं पूर्ण आपण ऍड करू शकतो. आता कंडक्टन्स काय नेहमी वाढतच जाईल का? नाही. तर एका सर्टन लिमिट पर्यंत तो वाढत जाईल. एका सर्टन लिमिट पर्यंत तो काय होईल? वाढत जाईल. आता जिथे आपल्याला भेटेल मॅक्सिमम मोलार कंडक्टन्स, आपल्याला डेफिनेटली काय भेटेल? मॅक्सिमम मोलार कंडक्टन्स. तर तो मॅक्सिमम मोलार कंडक्टन्स आपल्याला कधी भेटेल? नक्कीच तो भेटेल ते ऑन इनफायनाइट डायल्युशन. म्हणजे एक अशी सर्टन डायल्युशनची लिमिट, जिथे आपलं सोल्युशनचं कंडक्टन्स आता वाढणार नाहीये. का? कारण ते अगोदरच मॅक्सिमम व्हॅल्यूला गेलेलं आहे. सो नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय सांगू शकतो बघा, आपण जर मोलार कंडक्टन्स आता कन्सिडर करू ऑन डायल्युशन. सो आपण सोल्युशनला डायल्यूट करूया. सो से ऑन डायल्यूशन मोलार कंडक्टन्स increases. Okay, it can reach maximum value at certain dilution. Now this certain dilution will be called as infinite dilution. So infinite dilution पे आपको lambda m, that is molar conductivity at infinite dilution, इसको हम नोट ऐसा करेंगे, molar conductivity at infinite dilution will be what? Maximum. That will be maximum. आता ह्या इन्फायनाइट डायल्युशनला कॉन्सन्ट्रेशन त्या सल्यूटचं किंवा इलेक्ट्रोलाइटचं काय असेल? नियर टू झिरो और ऑलमोस्ट झिरो. सो दिस इज व्हॉट, इथे पण आपण काय सांगणार? मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला भेटेल. कुणाची? लॅम्बडा एम, दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटीची. सो याला म्हणतोय आपण लॅम्बडा एम इन्फिनिटी किंवा लॅम्बडा एम झिरो. मीन्स दिस इज at the infinite dilution
and this is at zero concentration. तर आपण काय सांगणार मग, मोलार कंडक्टन्स जो आहे तो डायल्युशन केल्यानंतर वाढतोय. मोलार कंडक्टन्स डायल्युशन केल्यानंतर वाढतोय. तो मोलार कंडक्टन्स डायल्युशन करताना वाढतच जाईल, कंटिन्युअस वाढत जाईल. तो मोलार कंडक्टन्स डायल्युशन करताना काय होईल, कंटिन्युअस वाढत जाईल आणि एक सर्टन लिमिट येईल. त्या सर्टन लिमिटला आपण काय सांगणार, ती मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल, मॅक्झिमम. म्हणजे त्याच्यानंतर आपण कितीही सॉल्व्हंट जरी ऍड केला तर ती व्हॅल्यू वाढणार नाही, ती व्हॅल्यू बिलकुल वाढणार नाही. ओके, मग आता ह्या व्हॅल्यूजला जी इन्फायनाइट डायल्युशनला आपल्याला भेटणार आहे त्याला आपण म्हणणार इन्फायनाइट डायल्युशनला भेटणारी लॅम्बडा एम, त्याला आपण म्हणणार इन्फायनाइट डायल्युशनला भेटणारी लॅम्बडा एम, किंवा ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. कारण आपण बघा डायल्युशन केलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे, डायल्युशन मॅक्सिमम आहे किती, इन्फायनाइट. तर कॉन्सन्ट्रेशन मिनिमम आहे किती, झिरो. या दोघांचं मिनिंग काय आहे, एकच आहे. इवन या व्हॅल्यूला आपण म्हणतोय लिमिटिंग मोलार कंडक्टन्स. ओके, that is called limiting molar conductance also. So lambda m, lambda 0, lambda, that what limiting molar conductance. ह्या व्हॅल्यूज काय असतील, सर्वात जास्त. लिमिटिंग म्हणजे त्याला म्हणूया त्याच्यावर आता ती व्हॅल्यू वाढू शकत नाही, दॅट वॉट लिमिटिंग. तर आजच्या क्लासमध्ये एवढा पॉइंट आपण बघितलाय. काय पॉइंट बघितलाय, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन मोलार कंडक्टन्स, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन मोलार कंडक्टन्स. सो एक पॉइंट आहे, इफेक्ट आहे तो मोलार कंडक्टन्स वाढतोय, स्पेसिफिक कंडक्टन्स कमी होतोय. ह्या दोन पॉइंट्सला लक्षात ठेवा. ओके, आणि एक सर्टन लिमिटच्या नंतर जी व्हॅल्यू वाढते, आपण इथं सांगितलंय बघा, एक सर्टन लिमिटच्या नंतर जेव्हा आपण डायल्युशन जास्तीत जास्त करू ती व्हॅल्यू काय होते, वाढते. त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, दॅट विल बी कॉल्ड एज लॅम्बडा एम इन्फिनिटी, लॅम्बडा 0, that is at concentration equal to 0. So those values are called maximum values. Okay, so आजच्या क्लाससाठी आपण एवढंच इथंच थांबूया. उद्या आपण बघूया ह्या मोलार कंडक्टन्सचा जो ग्राफ आहे तो कसा प्लॉट करायचा, तर व्हॉट कॉन्सन्ट्रेशनच्या वर्सेस तो लॅम्बडा एम ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी काय होत आहे, वीक इलेक्ट्रोलाइट साठी काय होत आहे, आणि ज्या वडिकांचे ह्या ग्राफला यूज करून आपण कुठल्याही इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम ची व्हॅल्यू ऍट इन्फायनाइट डायल्युशन कॅल्क्युलेट करणार आहेत. तर उद्याचा क्लास मित्रांनो थोडासा जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण त्यावर तुम्हाला 4 मार्कचे क्वेश्चन येत आहेत, सरळ सरळ थिअरीमध्ये. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोलाश लॉ जो आहे आपला, कोलाश लॉ, त्या कोलाश लॉला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक क्वेश्चन जनरली आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर त्याच्यासाठी आजचा क्लास थोडासा वायफायच्या कनेक्शनमुळे अर्ध्यातून डिस्टर्ब झालाय, तर तुम्ही हा क्लास पुन्हा एकदा बघा.